आज मस्तपैकी मोड आलेल्या मुगाची भाजी मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे। बऱ्याचदा आपण कडधान्य हे बाजारातून आणतो, पण घरी जर तुम्ही कडधान्यांना मोड आणले तर छान। तर हे घरीच मी मोड आणलेले होते। तर इथे बघा मी कुकरमध्ये तेल तापवून घेतलं आहे, त्यामध्ये मोहरी टाकलेली आहे, त्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे, नंतर जिरं देखील टाकायचं आहे, छान हे तडतडू द्यायचं आहे। त्यानंतर 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या अगदी बारीक चिरलेल्या आहेत तर त्या टाकायच्या आहेत। एकजीव करून घ्यायचा आहे, मिनिटभर आपण हे परतून घ्यायचं आहे लो फ्लेमवर। त्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक कट केलेला कांदा टाकून घ्यायचा आहे। तर एक मीडियम साईजचा कांदा मी घेतला होता, तो यामध्ये टाकलेला आहे, छान असं परतून घ्यायचं आहे। नेहमी लक्षात ठेवा, जर तुम्ही कांदा आणि टोमॅटो बारीक कट केलेला असेल तर ते लवकर परतून होतं। आता कांदा आपण परतून घेतलेला आहे, बघू शकतात हलका रंग याचा बदललेला आहे। आता यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे। तर इथे मी एक मीडियम साईजचा टोमॅटो बारीक कट केलेला होता तो टाकलेला आहे। त्यानंतर हे व्यवस्थित एकजीव करून मिनिटभर मी शिजवून घेणार आहे। टोमॅटो बारीक कट केलेला असल्यामुळे पटकन शिजतो। आता हे बघा टोमॅटो देखील छान शिजलेला आहे आपला। यामध्ये आता आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहेत। मिनिटभरानंतर छान मऊ झालेले आहेत टोमॅटो। यामध्ये मी आता अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा हळद, 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि 1 चमचा लाल तिखट असं मी टाकलेलं आहे। दुसरा मसाला मी टाकलेला नाही। आता हे सर्व छान असं मिक्स करून घेतलं आहे आणि बघू शकतात छान तेल सुटलेलं आहे। खूप छान लागते अशा पद्धतीने जर तुम्ही बनवली भाजी। आता हे मोड आलेले मूग यामध्ये टाकायचे आहेत। तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही ही भाजी पातेल्यात किंवा कढईत बनवू शकतात। फक्त एवढं आहे की तुम्ही मूग फक्त थोडे शिजवून घ्यायचे आहेत आधी, पण मला पटकन बनवायची होती म्हणून मी कुकरमध्ये तुम्हाला दाखवते। आता हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। जर तुम्हाला पातळ हवी असेल त्यानुसार पाणी टाकायचं आहे, किंवा सुकी हवी असेल तर थोडं पाणी टाकायचं आहे। इथे मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि मगाशी मसाले ज्या वेळेला टाकले तेव्हा मी थोडी कसुरी मेथी टाकली होती, ते सांगायला विसरले। आता हे छान मिक्स करून घेतलं आहे। यामध्ये आपल्याला आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा एकजीव करून घ्यायचं आहे। लो फ्लेमवरच हे सर्व करायचं आहे, नाहीतर काय होतं खाली पातेल्याला किंवा कढईला किंवा कुकरमध्ये जरी असेल तरी खाली जळू शकतं। आता यामध्ये मला खूप म्हणजे पातळ ही भाजी नको आहे म्हणून मी फक्त अर्धा ग्लास पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर याच्या मी 2 शिट्ट्या काढून घेणार आहे आणि मग 2 शिट्ट्या झाल्यानंतर आपण याची पूर्ण वाफ काढूयात। 2 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि मग मी तुम्हाला दाखवते एका बाउलमध्ये काढून। तर इथे बघा छान अशी शिजलेली आहे भाजी, तुम्ही बघू शकतात पाणी खूप जास्त नाही आहे। तर आता मी एका बाउलमध्ये काढून दाखवलेली आहे, किती छान भाजी तयार झालेली आहे। तुम्ही नुसती देखील खाऊ शकतात, भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा भातासोबत खाऊ शकतात। तर नक्की बनवून बघा, कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।